डॅम इट. अदिती, आले. अदिती, अदिती, माझं टाय कुठे आहे? आणि हे बघ अदिती, आज ऑफिसमध्ये दुपारी मला मीटिंग आहे. ती संपायला संध्याकाळ होईल, यायला उशीर होईल. अनिकेत, हा डॅड. तुझं झालं का नाही? चांगलं आहे पुण्याचं वेदर नाही. हे पकड, मी शीला एक फोन करतो. डॅम इट, फोन यायलाच हवा होता आत्ता. येस हॅलो मिस्टर श्रीकांत पंडित. येस, कोण बोलतोय? श्री रवी है. रवी? रवी, डॉक्टर रवी बापट. डॉक्टर रवी बापट. मी ओळखतो तुम्हाला. हे भाड्या, नाटक बंद कर. नाटक? साला आहेस कुठे तू? मला वाटलं मेला बिल असतं नाही ना. अरे श्री, अरे भेटायचं जाऊ दे, साधा फोन नाही करतायत तुला? अरे यार, हा, फोन करणं जड जातोय. अरे तसं काही नाही रे बाबा. तसं नाही, मग कसं? अरे हे बघ, प्रत्यक्ष फोनवर बोलणं झालं नसलं तरी गोव्यात राहून पुण्यातल्या सगळ्या घडामोडींवर लक्ष असतं माझं. आय सी. मग आज कसं काय फोन केला? अरे पुण्यातूनच फोन करतोय. व्हॉट? येस, आय मीन पुणे. Really? आत्ताच लँड झालो. मेघना पण बरोबर आहे. इथल्या काही प्रॉपर्टी मॅटर्स अटेंड करायच्या होत्या. ग्रेट. आज रात का खाना हमारे यहाँ. नाही त्याचं काय श्री. नो एक्सक्युजेस. बडे तू अनिकेतच्या एंगेजमेंटला पण आला नाहीस. अरे यायची खूप इच्छा होती पण नाही जमलं. आणि हे बघ, डिनरचं देखील केव्हा तरी नंतर अरेंज करू, कारण आज संध्याकाळी माझ्या इस्टेट एजंट बरोबर माझी अपॉइंटमेंट आहे. आणि उद्या सकाळच्या फ्लाईटने मला गोव्याला परत जायचंय. मी खरं म्हणजे अनिकेतसाठी फोन केला होता. हे बघ, आमच्या दोघांतर्फे त्याचं खास अभिनंदन. नाही 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 नाही, असं फोनवर परस्पर अभिनंदन करून चालणार नाही. अरे यार, असं काय करतोय? तुझी मीटिंग संध्याकाळी आहे ना? हा. देन कम हिअर राईट नाव अँड हॅव लंच विथ अस. अरे पण श्री, तुला ऑफिसला जायचं असेल. अरे टू हेल्प विथ दी ऑफिस. ऑफिस गेलं तेल लावत. तू टॅक्सी पकड आणि ताबडतोब इकडे ये, मी वाट बघतो. अरे हे बघ श्री. नो आर्ग्युमेंट्स. अरे हे काय? आज ऑफिसला दांडी. पण डॅड, आज 2 अपॉइंटमेंट्स आहेत. पोस्टपोन कर. मेरा दोस्त आया गोवा से, रवि बापट, माय अंडरवेयर फ्रेंड. श्री, लंगोटी आहे यार अदिती. आय हॅव कॉल्ड हिम फॉर लंच. तू ऑफिसला जा, माझ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल कर आणि रेवतीला घेऊन ये. ती तर कामावर गेली असेल. अरे तिला घेऊन ये. रवी आणि मेघनाला कळू दे आमच्या पुढ्यात काय वाढवून ठेवले ते. मी जेवणाच्या तयारीला लागते. हा, अच्छा ऐक, काहीतरी चमचमीत मेनू बनव. डॉक्टर जातीचा खादाड आहे. ओके सर. स्कॉच. सर, थँक्यू विठ्ठल, थँक्यू. आज मला दुसऱ्या पेगलाच लागली रे. दुपारी प्यायची सवय नाही मला. तुझं बरं आहे, 2 बिअर पिऊन तू अजून जमिनीवर आहेस. ताण. डोक्यात ताण असला ना की नशा डोक्यापर्यंत पटकन जाते. आपण ताण बिण नाही करून घेत. अरे गोव्यात राहायचं तर गोव्याचा भन्नाट वारा आणि समुद्र याचा रिदम पकडून जगता यायला पाहिजे. मी तेच करतो. सकाळची प्रॅक्टिस संपवून 11-11:30 वाजता घरी येतो. दुपारी बिअर प्यायला आवडते, पितो. त्यामुळे हे आजचं काही नवीन नाही. नशीबवान आहेस साल्या. हा. हवं त्या वेळी, आणि ते कुठे तर गोव्यात. आम्ही चायला येड जवे अजून टाचा घासतोय दिवस रात्र पुण्यात. अरे पण खोऱ्यानं कमवताना टाचा घासून. अरे पैशाचे काय लाडू करून खाऊ. एवढ्या पैशाचं काय वाटेल ते करून खाता येईल. काजू खा. आणि काय रे भाड्या, तुझ्या घरासमोर काही समुद्र वगैरे आहे का नाही? तेवढीच नेत्र सुखाची सोय. अरे समुद्रासमोरच आहे माझं घर. असा समुद्र, असं घर, और दोनों के बीच में बीच. तुझ्यावर साला तकदीरच फिराय. गोव्यात घर, दारात समुद्र, बीच में बीच, रोजच मेजवानी. डॅमेट. जळतोय जळतोय. वन पीस म्हणू नको, बिकिनी म्हणू नको, टॉपलेस म्हणू नको. बस बुड्डे, आता काहीच म्हणू नको. बुड्ढा तुझा बाप साल्या, दिल अभी भी जवान आहे. आणि तू रे म्हाताऱ्या, इतकी वर्ष बिन लग्नाचं टिकून होतास. सान्याबरोबर ब्रेक झाल्यानंतर लग्नच करणार नाही असं म्हणाला होतास, आणि आता केलंसच ना लग्न. नाही नाही, म्हणजे मेघनाकडे बघून कोणालाही लग्न करावं असं वाटेल, पण तरी मला तरी कुठे वाटलं होतं. पण 2 वर्षांपूर्वी हिमालयाच्या ट्रेकवरती मेघनाशी ओळख झाली आणि आपोआप सारं घडत गेलं. ट्रेकच्या 15 दिवसात
आमची मैत्री इतकी घट्ट झाली की ट्रेक संपायच्या आदल्या दिवशीच मी तिला प्रपोज केलं. आणि पुढे काही दिवसांनी परत आल्यानंतर तिने मला होकारही दिला. ऑफकोर्स त्याआधी ती सर्व काही बोलली होती. हर फर्स्ट मॅरेज दॅट हॅड फेल्ड, तिचा डायव्होर्स, पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या 2 मुली. मोठी राधिका, धाकटी श्रवणी. मोठी 15 वर्षाची आहे, धाकटी 13. पण मग दोघी सोबतीशिवाय राहतात एकट्या? त्यांच्या वडिलांकडे गेल्यात त्या. गोव्यातच असतो तो, प्रशांत वैद्य. याबाबतीत माझे विचार अगदी स्पष्ट आहेत. मुलींची जबाबदारी त्यांनीही शेअर केली पाहिजे. मुली जितक्या माझ्या आहेत तितक्या त्याच्याही आहेत. अर्थात बायकोही मी त्याचीच होते म्हणा, पण माझ्या बाबतीत कुठचीच जबाबदारी त्याला जबाबदारी वाटलीच नाही कधी. आय एम सॉरी. मी नाही नाही, तू नको ऑकवर्ड फील करू. आम्हाला वेगळं होऊन आता 4 वर्ष झाली. ती त्याची बिझनेस असोसिएट होती. त्याच्या अफेअरमुळे मी दुखावले, पण दुःख फक्त तेवढंच नव्हतं. झाल्या गोष्टीबद्दल जराही खेद नव्हता त्याला. जे घडलं ते सगळं आपोआप घडलं, सहज घडलं. आणि त्याच्यात मी फिडेलिटी, फेथ अशा गोष्टी घुसडू नयेत असं मत होतं त्याचं. अशा गोष्टी होत राहणार आणि मी त्याच्याकडे फार सिरियसली पाहू नये असं म्हणाला तो. नवरा बायकोच्या नात्याची समजच नव्हती त्याला, आणि असली तर त्याची कदर नव्हती. पण एनिवे, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. मला रवी भेटला, जेम ऑफ अ मॅन. मुलींनी स्वीकारलं त्याला? स्वीकारलं? अगं माझ्यापेक्षा तोच हवा असतो त्यांना. एनिवे, तू काय करतेस? मी हाऊसवाईफ. डोंट टेल मी, तू काहीच नाही करत? घरातच किती असतं करण्यासारखं. अगं हो, पण काहीतरी कर. का पण? अरे यू मस्ट डू समथिंग. माझ्याकडे बघ. डिवोर्स झाला ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं की मी अगोदरच काहीतरी करायला हवं होतं. यापुढे सेल्फ रिस्पेक्ट कधी गहाण टाकायचं नाही कुणाकडे, पुरुषाकडे तर कधीच नाही. स्वतःचं बुटीक सुरू केलंय मी. बरं बसलं बसताना आता, पण त्याहीपेक्षा स्वतःचे पाय बळकट आहेत. कुणा पुरुषाचा आधार लागत नाही हे समाधान जास्त. तूही कर ग काहीतरी. केलं पाहिजे प्रत्येकीनं. खूप उशीर झालाय आता. वेडी आहेस की काय? उशीर कधीच झालेला नसतो. इट्स नेव्हर टू लेट. विठ्ठल, दरवाजा उघड. अनिकेत आणि रेवती आले असतील. रव्या, रेवती इज माय होणारी डॉटर इन लॉ. हाय पप्पा. हाय देअर डार्लिंग, हाऊ आर यू? रेवती, दिस इज रवी, डॉक्टर रवी बापट, माझा अत्यंत जवळचा मित्र. हॅलो रेवती, Hi. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. कम सिट सिट सिट. कम कम, sit. कम नेक्स्ट, sit down. अनिकेत, उत्तम पारख आहे तुला. छान रत्न निवडलेस. अरे म्हणजे, अरे मुलगा कोणाचा आहे? बघ बघ कसा हँडसम दिसतोय पोरगा, अगदी त्याच्या बापासारखा. कम ऑन हँडसम, हॅव अ सिप. कम ऑन. घे घे, काही नको विचारायला. परवानगी वगैरे सगळी नाटकं लग्नाआधी. लग्नानंतर तर मनमानीच करायची आहे. क्या बात है. कम ऑन. क्या बात है. बाय द वे, काय करतेस तू रेवती? मी कम्प्युटर सायन्सची ग्रॅज्युएट आहे. Good. सध्या मी एका कम्प्युटर फर्म मध्ये काम करते. अरे मी तिला किती वेळा सांगितलं ही नोकरी सोड. साला आपल्याला काय कमी आहे म्हणून आपल्या सुनेनं अशी नोकरी कराय, पण ही मुलगी ऐकतच नाही. डॅम इट, शी इज अ मॉडर्न वुमन, यू नो, अँड मॉडर्न विमेन लव्ह टू बी इंडिपेंडेंट. राईट निक? ऍब्सोल्युटली. सी मी तुला सांगतो रेवती, तू नोकरी सोड. अजिबात सोडू नकोस रेवती. तुझे करतेस ते योग्य करतेस. अरे ब्रूटस, यू टू, देन डाय पंडित डाय. मी तुला काम करायचं ना रेवती, मग मला जॉईन कर. जॉईन मी, डॅम इट. तेच तर नकोय मला. का नकोय? तुला कोणी खाणार आहे का तिथं? छे, सासऱ्याचीच फर्म. ना कसला धाक ना कॉम्पिटिशन. मोटिवेशनच नसणार मला काम करायला. असली लिंबू टिंबू नोकरी नकोय मला. अगदी बरोबर आहे तुझं. जिथे नोकरी करतेस तिथेच करत राहा. अरे तू माझा मित्र आहेस का माझा व्याई? तुझ्या या विश्वासघाताबद्दल तुझ्या बायकोकडे कंप्लेंट करायला लागणार आहे. कसली कंप्लेंट करायची आहे? हा मेघना, कम. मेघना, शी इज रेवती. या अनिकेतची. हा, इट्स ओके. हाय, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स.
आणि रेवती मेघना म्हणजे या म्हाताऱ्या रवीची सुंदर बायको. तुझा विश्वास बसणार नाही, पण 2 वयात आलेल्या मुलींची आई आहे ही. रिअली आय डोंट बिलीव्ह इट. बिलीव्ह इट. अगं ऍक्च्युली म्हणून तर मी हिच्याशी लग्न केलं. एकतर अति सुंदर बायको मिळाली आणि सोबत 2 रेडीमेड मुली. रेडीमेड मुली म्हणजे? माझ्या पहिल्या लग्नाच्या. आय वॉज अ डिवोर्सी. डॅड अरे आणि माझं मागच्या जन्मीचं पुण्य, या जन्मी हिची साथ मिळाली मला. माझ्या आयुष्याच्या वळवंटामध्ये काय म्हणतात त्याला, हा एक ओएसिस बनून आली मी. क्या बात है, क्या बात है, सुभान अल्लाह. अदिती माझी डायरी घेऊन आय मस्ट राईट दिस लाईन. नंतर घेऊन येते हं. अरे मी बोल राईट आता मी विसरून जाईन. गेट माय डायरी. विठ्ठल हा, साहेब. दरवाजा उघड बाबा, दरवाजा उघड. अदिती कमान गेट माय डायरी. डायरी आणायची जरूरत नाही, मला फोन करून विचारून घे. आमच्या लग्नाची गोष्ट ज्या ज्या वेळा निघते ना, तेव्हा हेच सांगून मी इम्प्रेशन मारत असतो. दिस इज ऑल्सो नॉट अ बॅड लाईन. रिलॅक्स डॅड. साहेब तुमचं रजिस्टर. माझं हो. अदितीचं पत्र आले, आण. येस, अदितीच्या नावाचं पत्र आहे ना. सो वॉट. दिस इज रिडिक्युलस. आदिती तुझ्या नावाचं आहे, तू बघ. अरे पण बायको माझीच आहे ना, काय फरक पडतो. काय झालं श्री? कुणाचं पत्र आहे श्री? श्री मला काहीच कळत नाहीये. कमाल झाली यार, जादू. दिस इज प्लेन मॅजिक. डॅम इट. काय झालं डॅड? कॉंग्रॅच्युलेशन मिस अदिती श्रीकांत पंडित. श्री मला काही कळत नाहीये. काय आहे हे? श्री प्लीज प्लीज, काय झालं सांगशील. अरे माझी बायको श्रीमंत झाली हा? आहे. शी हॅज बिकम अ रिच लेडी. डॅम इट. अरे मल्हार कामत नावाचा एक सद्गृहस्थ गेल्या आठवड्यात हुबळीमध्ये मेला. त्यानंच त्याची सगळी इस्टेट माझ्या बायकोच्या नावावर केली आहे. 15 एकर जमीन, एक पिढीजात हवेली, 140 तोळे सोनं आणि 8,60,000 रुपये कॅश. क्या बात है.